नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. परंतु आता या कारखान्यात अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भूमिपुत्र मैदानात उतरलेत. उद्योजक विजय सेठी यांनी तनपुरे साखर कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी कारखान्याला तब्बल 1 कोटींची मदत केली आहे. पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील ही एक प्रेरणादायी कहाणी. एकेकाळी राहुरी तालुक्याचा कामधेनू असलेला तनपुरे सहकारी साखर कारखाना आज कर्जाच्या ओझ्याखाली दबून संकटात सापडला. अशा स्थितीत हजारो कामगार आणि शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालं. साखर कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील भूमिपुत्र पुढे सरसावलेत. उद्योजक विजय सेठी यांचं बालपण तनपुरे साखर कारखान्याचं वैभव बघत गेलं. मात्र आज साखर कारखान्याची जी अवस्था बघून आपण काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेतून त्यांनी 1 कोटी रुपयांचा धनादेश कारखान्याच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्याचबरोबर कारखान्याला गतवैभव मिळावं अशी आमच्या वडिलांची इच्छा होती. त्याचबरोबर साखर कारखाना आमची आई असून तिच्यावर उपचार करण्यासाठी ही मदत नव्हे तर आमचं कर्तव्य आहे असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची सत्ता राहुरी तालुक्यातील जनतेनं बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्यावर विश्वास ठेवत दिली. सध्या कारखान्यावर 500 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा असून हा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर उद्योजक विजय शेटे यांच्याकडून मिळालेली मदत अत्यंत महत्त्वाची आहे अशा भावना अरुण तनपुरे यांनी व्यक्त केला. अशाच पद्धतीने कारखान्याला मदत मिळाल्यास कारखान्याला लवकरच गतवैभव प्राप्त होईल असेही ते म्हणाले. मदत केली असं नाही म्हणणार, मी माझे अगदी कर्तव्य समजतो. कारण साहेब जसं बोलले आणि माझी भावना होत्या की हा परिवार आहे आमचा. राहुरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला, लहानचे मोठे झालो. आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवन कुमार सेठी स्वर्गवासी आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला. त्यांनी आम्हाला इथं शिकवलं, मोठं केलं. दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो. तर मी मदत अशी नाही म्हणणार, हे माझं अगदी कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं, जिथून आम्ही मोठे झालो. जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि राहुरी कारखाना ही आमची आई होती. ओके. आणि काही कारणास्तव ज्यावेळेस मुलं मोठी होतात आणि आई वडील आपल्या वृद्धापकाळाकडे जातात, तशीच काही गती आमच्या कारखान्याची झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला, नंतर बंद पडला. तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे, एक वडिलांप्रमाणे त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही, कारण मदत आपण आई वडिलांना कधीच करू शकत नाही. तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली, तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं. तर आजारीपणातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा. आपण व्यवसाय करतात, व्यवसाय त्यांनी केला, अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि विजय सेठी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला. परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलोय, ज्या ठिकाणी वाढलोय, ज्या गावात वाढलोय आणि ज्या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला, ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या ठिकाणी मनोदय या ठिकाणी व्यक्त केला आणि 1 कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचाही मी मनपूर्वक तनपुरे परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर या राहुरी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील, सभासद असतील, बिगर सभासद असतील, कामगार असतील, यांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. या मदतीमुळे आम्हा संचालकांना मोठं शक्तीचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की यापासून प्रेरणा घेऊन या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील. संकटात सापडलेल्या तनपुरे साखर कारखान्याला वाचवण्यासाठी जर प्रत्येक भूमिपुत्राने असाच पुढाकार घेतला तर कारखान्याला नक्कीच गतवैभव प्राप्त होईल.
उद्योजक विजय सेठी यांच्या 1 कोटींच्या मदतीने तनपुरे साखर कारखान्याला मोठा दिलासा मिळाला। ही केवळ आर्थिक मदत नाही तर कारखान्याप्रती असलेली ही एक भावनिक नाळ आहे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।